जालन्यात 3 कंटेनरमधून मांस जप्त, 1.25 कोटींचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात. गोरक्षकांच्या मदतीनं चंदनजीरा पोलिसांची पहाटे कारवाई. मांस गाईचं की म्हशीचं याबाबत तपास सुरू. जालना शहरात मांस वाहतूक करणाऱ्या 3 कंटेनरवर गोरक्षकांच्या मदतीनं चंदनजीरा पोलिसांनी मोठी कारवाई करत 1.25 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूर्णा येथील फॅक्टरीमधून मुंबई मार्गे बाहेरील देशात निर्यातीसाठी मांस घेऊन जाणारे कंटेनर जालना मार्गे जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. ही माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या पथकानं आज पहाटे सुमारे 4 वाजेच्या सुमारास कारवाई करत 3 कंटेनर ताब्यात घेतले. पंचासमक्ष कंटेनरचा सील तोडण्यात आले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पॅकिंग केलेले मांस आढळून आले. जप्त करण्यात आलेले मांस गाईचं आहे की म्हशीचं याचा तपास सध्या सुरू असून त्यासाठी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मांसाची अंदाजे किंमत 1.25 कोटी रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 4 वाजे सुमारास गोरक्षकांनी त्यांना कुठेतरी माहिती मिळाली की 3 कंटेनर गोमांस घेऊन निघालेले आहेत. तर ते आमच्या पोलिसांनी पोलिसांचे कर्मचारी आणि गोरक्षकांनी मिळून ते 3 कंटेनर टोल नाक्याजवळ नागेवाडी टोल नाक्याजवळ पकडले. त्याच्यानंतर ते कंटेनर पोलिसाला लावले. त्यानंतर आम्ही माहिती काढली की ती पूर्णा इथून भरून निघाले होते. ती सरकारी म्हणजे कंपनी कायद्यानुसार स्थापन केलेली कंपनी आहे सरकारी. तिथे फक्त म्हशी कापल्या जातात आणि तो ट्रान्सपोर्ट दुसऱ्या देशामध्ये इथून मुंबई, हैदराबाद आणि तिथून विमानाने माल जातो अशी त्याच्याकडे माहिती मिळाली. त्यानुसार मग आम्ही सकाळी ते गोरक्षकांनी काही पंच बोलून आणि व्हेटरनरी डॉक्टरला बोलून त्याचा सॅम्पल घेतलेला आहे आणि त्याचं सॅम्पल घेतल्यानंतर त्याचं रिपोर्ट येईल. त्यानुसार पुढील कारवाई करतो. तसं काही सांगतात सरकारी कंपनी त्याची कोणाची सांगतात नाही. माल जाता जो त्याच्यात ते पावते पैसे 1.25 करोडच्या आसपास माल आहे. हो, तिन्ही टनचं नाही सांगतात म्हणजे